नमस्कार, माझं नाव सागर गोरे। आज आपण ओहम्स लॉ प्रॅक्टिकल पाहणार आहोत। तर ओहम्स लॉ काय सांगतो की एखाद्या कंडक्टरमधून पास होणारा करंट हा व्होल्टेजला प्रोपोर्शनल असतो। फक्त कंडिशन त्यामध्ये अशी आहे, I is equal to V upon R। म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून पास होणारा करंट हा व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, पण त्याच्या फिजिकल कंडिशन्स ज्या आहेत त्या कंडक्टरच्या त्या समान राहिल्या पाहिजेत। फिजिकल कंडिशन्स म्हणजेच काय, तर त्याची लेंथ समान असली पाहिजे, क्रॉस सेक्शनल एरिया जो समान असला पाहिजे, रेझिस्टिव्हिटी ही पण सेम असली पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट असली पाहिजे असं आपण म्हणू शकतो। कॉन्स्टंट म्हणजे एकंदरीत आपण रेझिस्टन्स जो आहे तो कॉन्स्टंट ठेवतो आणि व्होल्टेज जो आहे तो व्हॅरी करतो। म्हणजे जसं आपण व्होल्टेज व्हॅरी करणार, कमी करणार किंवा जास्त करणार, तर त्या प्रपोर्शन मध्ये करंट देखील कमी होणार किंवा जास्त होणार आहे। तर हेच आहे ओहम्स लॉचं स्टेटमेंट। तर आता आपण ओहम्स लॉ हे प्रॅक्टिकली कसा वर्क होतोय ते आपण पाहूया। तर हे आहे ओहम्स लॉचं सर्किट कनेक्शन। तर आपण सुरुवातीला काय करतोय, सिंगल फेज एसी सप्लाय देतोय आणि एक व्हेरिएबल रेझिस्टन्स देतोय। पण यामध्ये व्हेरिएबल रेझिस्टन्स मध्ये आपण एक रेझिस्टन्सची फिक्स व्हॅल्यू ठेवणार आहोत। फॉर एक्झाम्पल आपण इथे रेझिस्टन्सची व्हॅल्यू 150 ओम फिक्स करू शकतो आणि एक व्होल्टेज जे आहे ते आपण व्हॅरी करणार आहे। सुरुवातीला सपोज आपण 50 व्होल्ट ठेवलं, त्यानंतर 100 व्होल्ट ठेवलं, त्यानंतर 150 व्होल्ट ठेवलं। तर जसं आपण व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत त्या प्रमाणात करंट मध्ये काय चेंज होईल ते आता आपण पाहणार आहोत। तर आता आपण सर्किट कनेक्शन नुसार इथे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे। तर यासाठी आपल्याला लागणार आहेत वायर्स, त्यानंतर मी एक ऑटो ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला व्होल्टेज जे आहे ते व्हॅरी करता येईल। एक व्होल्टमीटर आहे, एमीटर आहे आणि एक रेओस्टॅट घेतलेला आहे। रेओस्टॅटची व्हॅल्यू मी 150 ओमला आता सेट करतो। हा 300 ओमचा रेओस्टॅट आहे, तर मी याची व्हॅल्यू मीटरला सेट करतो 150 ओम आणि आता मी कनेक्शन करत आहे। सुरुवातीला ऑटो ट्रान्सफॉर्मरचं पॉझिटिव्ह टर्मिनल ते व्होल्टमीटरला कनेक्ट करतो आणि पुन्हा व्होल्टमीटरचे एक एमीटरला कनेक्शन केलेलं आहे। तर आपण आता सुरुवातीला दोन वायर्स जॉईंट करून घेऊया। या व्होल्टमीटरचा आपण एमीटरला कनेक्शन देऊया। आणि आता एमीटरचं दुसरं टर्मिनल हे आपण रेओस्टॅटला जोडणार आहोत। रेओस्टॅटचं कनेक्शन आणि आता आपण रेओस्टॅटचं जे दुसरं टर्मिनल आहे ते व्होल्टमीटरला गेलंय आणि व्होल्टमीटरचं परत सेकंड जे कॉमन टर्मिनल आहे ते इथे आपण निगेटिव्हला देणार आहोत। तर आता आपण ह्या दोन्ही वायर्स जॉईन करून घेऊया आणि आपण ऑलमोस्ट 150 व्होल्ट पर्यंत सप्लाय देणार आहोत। तर आपण 150 व्होल्ट नॉबला कनेक्ट करूया। व्होल्टमीटरचा कनेक्शन आपण इथे ऑटो ट्रान्सफॉर्मरला करूया। अशा प्रकारे आपलं सर्किट कनेक्शन पूर्ण झालेलं आहे। आता आपण रीडिंग्स चेक करायच्या।
तर आपलं सर्किट कनेक्शन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करते. सुरुवातीला ऑटो ट्रान्सफॉर्मर मी 0 व्होल्टवर ठेवलेलं आहे, काही रिडिंग्स आपल्याला येणार नाही आहेत. आता मी आणि इथे आपण रेझिस्टन्स जो आहे तो फिक्स करून ठेवलेला आहे. आता मी ग्रॅज्युअली हळूहळू व्होल्टेज वाढवतो आणि व्होल्टेज वाढल्यानंतर इथे आपल्याला व्होल्टमीटर जी आहे ती रिडिंग दाखवेल आणि त्या प्रमाणात करंट देखील वाढणार आहे. कारण की ओम्स लॉनुसार जसजसं व्होल्टेज वाढेल तसतसं करंट वाढणार आहे आणि व्होल्टेज कमी होईल तसतसं करंट कमी होणार आहे. तर आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरने आता व्होल्टेज व्हॅरी करतोय. सुरुवातीला मी 20 व्होल्टवर नेलं, त्यानंतर 40 व्होल्टवर. जसं मी 40 व्होल्टवर नेलं तसं त्याच वेळेस व्होल्टमीटर जो आहे तो रिडिंग्स दाखवत आहे आपल्याला आणि ॲमीटरचं पण रिडिंग्स वाढलेलं आहे. तर 40 वरून आपण 60 व्होल्टवर नेतो. तर इथे आपण व्होल्टमीटर रिडिंग आपल्याला 60 व्होल्ट दाखवत आहे आणि ॲमीटर किती दाखवतोय तर 3.35 मिली एम्पियर. त्यानंतर आपण 80 व्होल्टपर्यंत नेलं, व्होल्टेज व्हॅरी केलं. आपल्याला व्होल्टमीटर रिडिंग 80 व्होल्ट दाखवते आणि करंट जो आहे तो किती वाढलेला आहे, ऑलमोस्ट हा 0.46 मिली एम्पियर इतका करंट वाढलेला आहे. सेम आपण 100 व्होल्टपर्यंत नेतोय आणि या केसमध्ये व्होल्टमीटर रिडिंग आपल्याला इन्क्रीज होताना दिसते आणि त्याच प्रोपोर्शनमध्ये करंटची रिडिंग देखील इन्क्रीज झालेली आहे. आता आपण व्होल्टेज आहे ते कमी करतोय. व्होल्टेज आपण कमी केलं, त्याच प्रमाणात करंट देखील कमी झालेलं आहे. पुन्हा व्होल्टेज कमी केलं, करंट कमी झाला. व्होल्टेज आता आपण 0वर आणलं आणि करंट देखील 0वरती आलेलं आहे.